ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. मंडळी, मागील 2 भागामध्ये मी प्रेम, लपडं याविषयी काही मी गोष्टी सांगितल्या. मी बरंच काही सांगितलं आणि तो व्हिडिओ पाहून बऱ्याच मंडळींनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. खूप जणांनी चांगलं की खरंच तुम्ही म्हणता ते बरोबर आहे असं पण विचारलं. आणि एक महत्वाचा प्रश्न असा एक विचारलाय की म्हणले, महाराज म्हणले, तुम्ही म्हणतात की प्रेम करा पण लपडं करू नका. पण लपडे केलेल्या लोकांचा अथवा बाईचा विकास म्हणजे त्यांची प्रगती वगैरे खूप झालेली आहे. मग त्यांना यश कसं काय येतं लपडे करून बी? त्याच्या मागचं कारण काय? ओम नमः शिवाय. प्रश्न विचारणं चांगली गोष्ट आहे आणि योग्य प्रश्न आहे तो. बऱ्याच मंडळीच्या मनामध्ये हा प्रश्न असू शकतो सुद्धा. एक समजून घ्या, प्रेम हे आपोआप होतं. त्याला प्रेम करायची गरज पडत नाही. ती ऑटोमॅटिकली आतमधून एक नैसर्गिकरित्या प्रेम हे उत्पन्न होतं आणि ते एक दैवी शक्ती म्हणू, अगर देवानं दिलेली देणगी म्हणूया, हे प्रेमाचं आहे. पण लपडं हे मुद्दाम होऊन करावं लागतं. लक्षात आलं का? प्रेमात आणि लपड्यात हा फरक आहे मोठा. आता विकास झाला, लपडे करण्याची खूप आर्थिक परिस्थिती सुधारली वगैरे असं सांगितलंय, तर ते सांगतो तुम्हाला. बरेच स्त्रिया म्हणजे बरेच पुरुष बिन स्त्री आहे, बऱ्याच स्त्रिया असं काही गरिबीतल्याच लपडे करतात, अगर आर्थिक परिस्थिती खराब आहे अशातल्या लपडे करतात असं नाही. काही चांगल्या मध्यमवर्गीय हे स्त्रिया अथवा पुरुष असे करतात हे लपडे. मग त्यांची आर्थिक बाजू सुधारली वगैरे सांगितलंय. पण कुणाची सुधारली, कुणाची सुधारते? समजा एखादी स्त्री एखाद्या चांगल्या प्रतिष्ठित व्यक्तीशी त्याची गरज, अगर बऱ्याच पुरुषांना एक छंद असतो लपडे करण्याचा, अगर तसा गाठून तिची काही आर्थिक परिस्थितीच्यातून आर्थिक मदत मिळवण्यासाठी तिने केलेली प्रक्रिया म्हणजे लपडे. मग तिच्या इच्छेविरुद्ध असतं, तिची इच्छा नसते हे करण्याची, पण तिला माहित असतं की हे जर ह्या पुरुषांना शारीरिक सुखाची गरज आहे आणि त्याला भुकेला आहे, तर आपण ते जर दिलं तर तो आपल्याला आर्थिक मदत आणि चौबाजूनी मदत करू शकतो. लक्षात आलं का? हे सगळ्यांनाच माहित आहेत गोष्टी. मग ते खोट्या नाट्या प्रेमाच्या जाळ्याचं नाटक करून अथवा गरज काहीही करून ते त्याला आपल्या जाळ्यामध्ये म्हणजे मायेमध्ये काय तात्पुरते होऊन तिचं मन नसतं खरं. मी बऱ्याच लोकांची असं स्त्रिया वगैरे अशा बोलणं होतं ना माझं, ते असं मी, कारण माझ्याकडे समस्या येत असल्यामुळे मला बऱ्याच चौकशा करत असतो मी. तर ह्या जी स्त्रिया आहेत ना, त्यांची इच्छा नसते हे संबंध सुद्धा नाइलाजाने, विलाज नसताना, म्हणजे त्यात एक त्यांची इच्छेविरुद्ध सुद्धा फक्त त्याच्याकडून आर्थिक मदत मिळवण्यासाठी अथवा हव्या त्या गोष्टी मिळवण्यासाठी, अथवा कुठलीही गोष्ट असेल, इतर बी असतात, पैशाच्या तर असतंच, पण इतर वस्तू अथवा काही मिळवण्यासाठी त्याला लाडिकपणे बोलणं, त्याला शारीरिक सुख देणं, ह्या गोष्टी करतात. त्याला लपडं म्हणतो आपण. म्हणजे इथं प्रेमाचा ओलावा वगैरे काही नसतो. काहीतरी त्या पुरुषाकडून त्यांना मिळवायचं असतं, अथवा काहीतरी आधार म्हणून, अथवा काही असू शकतं, त्यासाठी केलेली प्रक्रिया म्हणजे लपडे. याच्यात प्रेम नसतं आणि हे ठराविक कालावधीसाठीच असतं.
ह्या पुरुषांना पण लक्षात ठेवायला पाहिजे. ही ज्या वेळेस अशी स्त्री आपल्याशी समजा बोलते ही ठराविक, आणि तो बी ती समजू शकतो, तो जास्त पुढे पुढे नाही करत, पुढे पुढे सोडून देतो विषय. त्याला बी लक्षात आलं नाही ही फक्त आपल्याकडून पैसा अडका वगैरे काढायला लागली, अगर त्याला तिची गोम लक्षात आली. आणि अशी स्त्री जी असतात ना, अशा लपडीखोर, ती एकाच पुरुषाबरोबर अशी राहते असं काही नसतंय, म्हणजे त्याच्याबरोबरच लपड करते. तिला दुसऱ्या बी काही गरजा असतात, म्हणजे ज्या त्या गरजेस प्रमाणे ती त्याच्याशी तशी करते, तशा पुरुष शोधते. अगर तशा पुरुषाला लाडीकपणाने बोलणं वगैरे अशा करून गोष्टी ती त्याच्या जाळ्यात ओढते, कृत्रिम प्रेमाच्या जाळ्यात थोडक्यात म्हणूया आपण. आणि आपलं हित साधून घेतात. स्त्रीच्या मनामध्ये ते प्रेम भावना वगैरे असा काही नसतो, भावच नसतो तसा. आणि पुरुषात तर त्याला बी लपडच करायचं, त्याला बी फक्त एक शारीरिक सुख हवं असतं, त्याचं पण प्रेम नसतं, त्याला पण कुटुंब असतं, त्याला कुटुंब असतात, त्याला तिकडं पण त्याची माया त्याचं गुंतलेलं असतं मन. आणि हिला बी कुटुंब असतं, हिला बी कुटुंबाचं बघायचं असतं. त्याच्यामुळे ही फक्त तडजोड, काहीतरी मदत मिळवर एकामेकाला, ह्याला शरीर सुखाची अथवा तिला आर्थिक परिस्थितीची गरज असते, म्हणजे एक थोडक्यात सुधारित याला वेशा म्हणूया आपण. काय तर मग इथं तुम्ही विचारला प्रश्न आहे की तुम्ही यांचा विकास का होतो, ते अशी आर्थिक बाजू मिळते, जी वस्तू हव्या त्या वस्तू मिळतात आणि आपला विकास करून घेतात, म्हणजे आर्थिक बाजू सगळी भरभक्क करून घेतात अशा स्त्रिया. आणि वाटतं आपल्याला काही तुमचं किती झालं, बऱ्याच जणी बंगला करून घेतात, काही कुणाच्या नावावर काही जमीन जुमले करतात, काही असतात जागा असतात, काही गाड्या मागतात, काहीही करून घेतात. म्हणजे त्या ह्याच्यामध्ये त्यांना माहिती या पुरुषाला गरज काय, त्याला तेवढं देत राहायचं, ते चट करतो. आता हे झालं एक प्रकार की समजा स्त्रीच अशी करते, तर असं नाही. एखाद्या बऱ्या घरची स्त्री, तिला जर शारीरिक सुखाची गरज असे पण ओळखतात, तिला गरज त्याची असते, तिची परिस्थिती चांगल्या प्रकारे असते, श्रीमंत असते, पैशावाली असते, त्यावेळेस एखादा गरीब सुद्धा, अगर एखादा पुरुष सुद्धा त्या स्त्रीला प्रेमाच्या ह्याच्यामध्ये दाखवतो, नाटक करतो. हे असे आपल्याकडे सुद्धा असे केसेस आलेले आहेत. तिला प्रेमासारखं बोलणं, प्रेमानं बोलणं करणं, अथवा तिला जी गरज आहे ते देणं, एक शारीरिक सुख देणं तिला, आणि त्याच्या बदल्यामध्ये तो भरपूर पैसाही मिळतो, त्याला सगळ्या गोष्टी मिळतात, इतर गोष्टी सुद्धा मिळतात त्याला ही लपडे, म्हणजे ही चोरून केलेल्या गोष्टी असतात. मग याच्यामध्ये सुद्धा पुरुष आपला विकास करून घेतो आर्थिक. पण आता हे झालं, तुम्ही दोन्ही गोष्टी समजू द्या. पुरुष बी स्त्रियेकडून आर्थिक मदतीनं त्याचा विकास करून घेतो, आणि स्त्री ही तिचा विकास करून घेते. इथपर्यंत आलं. आता पुढे काय, तर एक समजून घ्या, एक माझ्या अनुभवावरून अगर त्यांचं भविष्य मी सांगतो की ही दोन्हीही ज्यांनी अशा पद्धतीनं जी इस्टेट मिळवली असेल, पैसा मिळवला असेल, स्त्रीनं अथवा या पुरुषानं इतर स्त्रीला फसवून मिळवलेला, हे दोन्हीही टिकत नाही. आता पुढे काय काय त्रास होतात या लोकांना. या लोकांना समजा स्त्रीला जादूगर घेऊया, स्त्रीला जर घरामध्ये समजा पती असेल अथवा इतर नातलग असेल, मुलगा मुली वगैरे काही असेल, जरी हिनं अशा पद्धतीनं हे केलं असेल, काही गरजा पूर्ण करण्यासाठी पुरुषाशी संबंध ठेवले असतील, आणि अशी स्त्री अनेक पुरुषाशी संबंध ठेवू शकते, आणि असाही पुरुष अनेक स्त्रियाशी संबंध ठेवू शकतो. लपड्याला लपडेच मिळतात, लपडेखोरला सभ्य माणूस मिळत नाही, आणि सभ्य माणसाचा टिकाव पण लागत नाही तिथे. प्रेमाच्या माणसाला इथं भाव नसतो, लक्षात घ्यायचं. हे दोन्हीकडे, एखादी स्त्री असेल, तिला फक्त प्रेम भावना ही असते ना, हे लपडेखोराच्या जर प्रेमात पडली तर ती टिकू शकत नाही, कारण ह्याला फक्त वेगळीच हवा असते. त्या पुरुषाला
त्यावेळेस तिला प्रेमातलं तिला दुरावा दिसतो की प्रेम करत नाही, हा फक्त वासनेचा आहे, लपडेखोर आहे. ज्यावेळेस त्या स्त्रीला लक्षात येतं तिला प्रेम हवं असतं आणि याच्याकडून ते प्रेम मिळत नाही, ते फक्त शारीरिक सुखापुरता असतो. बऱ्याच स्त्रिया आहेत की अशा प्रेमाच्या भावना व्यक्त करतात, त्यांना प्रेम हवं असतं, एक आधार हवा असतो, परंतु पुरुष यांना देऊ शकत नाहीत आणि मग तिथे त्यांचं भिनसतं. स्त्री दिल देऊन मोकळी होते आणि हे पुरुष फक्त त्या शारीरिक सुखासाठी अथवा काही गोष्टीसाठी त्यांच्या जवळ आलेले असतात आणि त्यावेळेस ही दुरावा निर्माण होतो, त्यांच्यात भांडण होतात आणि तो पुरुष तिच्यापासून दूर जातो, ही तळमळून मरते. हा प्रकार होतो. आणि स्त्रीच्या बाबतीत असं होतं, तसं पुरुषाच्या सुद्धा एखाद्या पुरुष सभ्य असेल, फक्त त्याला प्रेम या गोष्टीवर विश्वास असेल आणि एखाद्या स्त्रीवर तशा प्रेम बसलं, हे नैसर्गिक गोष्ट जर झालं तर तो जीवापाड प्रेम करतो तिच्यावर. परंतु स्त्री ती तशी नसते. स्त्री ही प्रेमाच्या ह्याच्यातली नसते, तर ती एक लपडेखोरांमध्ये मोडते. तिला अनेक गोष्टीसाठी समजा त्या सभ्य माणसाशी आले असेल, काही संपर्क आला, तर ती लपडेच्या ह्याच्यात असणे, ती फक्त तेवढ्या पुरतं बघण्याचा प्रयत्न करते. तिला ते प्राप्त नाही झालं तर ती लपडे तिला गुण, लपड्याचे गुण असतात, ती तर लपडे करतच राहते. त्यावेळेस ह्याला प्रेम भाव नाही दिसला त्या स्त्रीमध्ये त्या पुरुषाला, तर तो सुद्धा तिच्यापासून दुरावतो. तो सुद्धा, कारण त्याला त्याची भावना असते की हिचं आपलं प्रेम आहे, प्रेमाच्या ह्याच्यामध्ये आपण चालायचं, एकमेकाला साथ द्यायची, आयुष्यभरासाठी साथ द्यायची, प्रेम अशा पद्धतीचं असतं. आणि ही स्त्रीकडून नेमकं तिला ते नसतं. तिचं फक्त एक गरज, शारीरिक गरज हो अथवा काही दुसरी गरज असू शकते. काही अगर ही लपडेखोर हिला अनेक पुरुषाचा नाद असू शकतो अनेक गरजेसाठी, मग तिला हे जमत नाही. त्यावेळेस इथं पण दुरावा निर्माण होऊन हे विभक्त होऊ शकतात अथवा त्यांचं प्रेम पुढे टिकू शकत नाही. कारण प्रेम कसं असं, दोन्हीही लोकांना याचं बी प्रेम असलं पाहिजे. लपडं आणि प्रेमाचं कधी जुळत नाही. दोघंही प्रेमिक असले पाहिजे, दोघांचंही प्रेम असलं पाहिजे. एक लपडेखोर आणि एक प्रेम करणार असले तर नाही होत तिथं काही. हा पण फॉल्ट आहे. आणि बऱ्याच ठिकाणी असं होऊन बरेच लपडेच्या भानगडीत मग त्यांची विभक्त होणं, त्यांचे दुरावे होणं अथवा बाजूला जाणं, ह्या गोष्टी घडतात. म्हणून दोघंही प्रेम करणारे असावे, दोघंही लपडेच असावे. कारण लपड्याला लपडेवालाच भेटतो आणि प्रेमिकाला प्रेमिकाच भेटतो. आणि ज्यांना प्रेमिकाला प्रेमिक भेटलाय ते आयुष्यभर प्रेम करतात. ते काही कामानिमित्त अथवा काही गोष्टीसाठी जरी दुरावा निर्माण झाला तरी दोघांच्याही मनामध्ये आयुष्यभर प्रेम राहतं. पण लपडं माझं होतं त्या बाईवर लपडं असं म्हणणं होतं, ते टिकत नाही. कारण लपडे ही गरजेसाठी तयार केलेली एक प्रक्रिया आहे. प्रेम ही आतून आलेली गोष्ट आहे. एवढ्या गोष्टी लक्षात घ्यायच्या. आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर तर सांगितलंय की तुम्हाला ह्यांचा जरी विकास होत असला तुम्हाला वाटतं, पण भविष्यात ह्या लोकांच्या जी काही गोष्टी मिळवल्यात ह्यांनी, पैसा अडका, ते टिकत नाही. लक्षात घ्या. यांचे लेकरं, मुलं बाळ हे त्यांच्या विरोधात जातात, त्यांच्या एक विरोधात बी जातात. अगर त्यांना पुढे वय वाढल्यानंतर त्यांना किंमत देत नाहीत. कारण मुलांना पण माहीत असतं, अगर घरच्या नातलगांना पण माहीत असतं ही किती लपडेखोर होती, ती अगर ही किती लपडेखोर आहे म्हणून ही किंमत देत नाहीत हो. आणि अशा लोकांचं जे आयुष्य असतं ना, आयुष्य फार अल्प असतं. कुठल्याही कारणास्तव हे लोक मृत्युमुखी पडतात. काही अपघात होऊ शकतो, काही होऊ शकतो, काही जास्त काळाचं नसतं, ही काही ठराविक काळापुरतंच असतं. हे दोघांपैकी कुणाचा तरी मृत्यू होतो, काहीतरी आगट, नाहीतर मग ती त्यांचं तुटतं तरी. हे टिकाऊ स्वरूपाचं कुठलंही नसतं. जरी स्त्रीनं त्या पुरुषाकडून आर्थिक परिस्थिती सुधारून घेतली असली तरी काही कालावधीत तिची सगळी होऊन जातं, आर्थिक बाजू बी निसटते आणि तिला सगळ्यापासून वंचित केलं जातं. तिला सदैव ती दुःखी आयुष्यभर ती
कुरतडत राहते. जवानी आहे तोपर्यंत हिची मजा असते, पुन्हा जवानी संपल्यानंतर हिला कुत्र बी विचारित नसतात व ह्याला बी कुणी काही विचारित नाही, घरचे लोक विचारित नसतात, कुठल्याही समाजात बी त्यांचा मान सन्मान नसतो. तुम्ही आठवा जरी समाज कुठे असतील मोठे लोक ज्यांनी लपडे केलेत, पण त्यांचा शेवट कसा होतो ते बी तुम्हाला माहीतच आहे सगळ्यांना, ते सांगायची काही गरज नाही. तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर झालंय. आपण ऐकत होतात प्रेम आणि लपडे यातील काही फरक. तर अजून काही प्रश्न अशाच पद्धतीने आला तर मी पुढे बोलणारच आहे. तर मंडळी, तोपर्यंत नमस्कार. ओम नमः शिवाय. जय हिंद, जय भारत. सुखी राहा आणि समाधानी राहा.